सर्व हिंदू बांधवांचं पंचप्राण आराध्यस्थान आणि विश्वाचे चालक मालक भगवान प्रभू रामचंद्र भगवान मंदिराचा भव्य दिव्य लोकार्पण मागच्या वर्षी 22 जानेवारी रोजी संपन्न झाला आणि पूर्ण विश्वामध्ये एक अलौकिक आनंद चैतन्य प्रेम त्या ठिकाणी प्रस्थापित झालं। आपल्या सर्वांच्या मनोकामना प्रभू रामचंद्र हे होत्या आणि ते मंदिर मोठ्या दिमाखात उभं राहिलं। त्याच मंदिराच्या प्रथम वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने आपण श्री क्षेत्र नाशिक या पवित्र ठिकाणी आणि प्रभू काळाराम मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य अशा पत्रिकेचं आपण उद्घाटन आणि प्रकाशन आपण आदरणीय परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी गुरुवर्य माधवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करत आहोत। नाशिक या क्षेत्रावरती भव्य दिव्य अशी प्रभू रामचंद्रांची चरित्रकथा संपन्न होणार आहे आणि प्रामुख्याने सांगायला आनंद वाटेल की अयोध्या या ठिकाणी झालेलं राम मंदिर आणि त्या राम मंदिराची पहिली वीट पहिली शिळा जनार्दन स्वामी महाराजांचे माध्यमातून अयोध्या या ठिकाणी गेली होती। म्हणूनच आज पवित्र योग या ठिकाणी जुळून आला आहे। स्वामीजींचे आदरणीय शिष्य आपल्या महाराष्ट्राचे गुरुवर्य परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आज प्रभू श्रीराम कथेचा पत्रिकेचा लोकार्पण सोहळा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे आणि ही कथा मकर संक्रांत 14 जानेवारी 2025 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये प्रभू रामचंद्रांची कथा श्री क्षेत्र पाथर्डी फाटा या ठिकाणी संपन्न होणार आहे। म्हणून त्या पत्रिकेचं प्रकाशन रामाच्या दरबारात व्हावं, गंगामैयाच्या तीरावरती व्हावं ही संकल्पना होती। आपण या सर्व कार्यक्रमाला उपस्थित झालात। यामध्ये प्रामुख्याने परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी माधवगिरीजी महाराज, परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी संतोषगिरीजी महाराज, आदरणीय श्री शिवाजी आप्पा चुंबळे, आदरणीय श्री दिनकर अण्णा पाटील आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री सुदामभाऊ कोंबडे, राधेशेठ मालपाणी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी आदरणीय अण्णांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या। सुदाम कोंबडे आणि राहुल साळुंके यांनी श्रीराम कथाचे आयोजन पाथर्डी फाटा या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने याचं प्रकाशन व्हावं त्यासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य माधवगिरी महाराज, परमपूज्य संतोषजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि मला खात्री आहे श्रीराम कथेला नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक बंधू भगिनी या ठिकाणी येतील, यावं, मी सुद्धा येणार आहे आणि आपण पण यावं। माझ्या श्रीराम कथेच्या कार्यक्रमाला खास करून सुदाम कोंबडे, राहुलजी साळुंके त्यांचे सर्व सहकारी सर्व मंडळाला खूप शुभेच्छा आहे की एक अध्यात्माचं काम अतिशय चांगलं त्या भागामध्ये राहुल साळुंकेनी सुदामनी उभं केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या जनसामान्यांना योग घडून आणून दिलेलं आहे आणि या कार्याचं चांगलं काम व्हावं यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, उपस्थित राहावं। या कार्यक्रमाला शिवाजी आप्पासुद्धा उपस्थित आहे, अनेक मान्यवर उपस्थित आहेत। मी पुनश्च एकदा ज्या सर्वांना या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। जय श्रीराम। नागरिकांना कसा मिळेल व तो मिळवण्यासाठी ते आणि आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमाला मदतीला राहू आणि शांतगिरी महाराजांनी आणि माधवगिरी महाराजांनी आणि शांतगिरी महाराजांनी यांनी पण 2-4 दिवस तिथे उपस्थित राहावं अशी मी त्यांना सर्व मंडळांच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना विनंती करतो। जय श्रीराम। आजच्या श्रीराम कथेचं पत्रिकेचं स्मरणाचं उद्घाटन प्रसंगी महामंडलेश्वर श्री माधवगिरी महाराज व संतोषगिरी महाराज, महाराष्ट्र नवसेनेचे नेते दिनकर अण्णा पाटील व शिवाजी आप्पा चुंबळे, आमचे नाशिक शहराचे शहराध्यक्ष व आयोजक या कार्यक्रमाचे सुदामभाऊ कोंबडे व राहुलभाऊ साळुंके व आमच्या 25 सर्व पदाधिकारी या काळाराम मंदिर परिसरात या पत्रिकेचं उद्घाटन झालं आणि मी नाशिककरांना व शिडको सातपूर विभागातील सर्वांना मान्यवर सांगतो
ही जी श्रीरामकथा जे आयोजक आहेत आपण सर्वांनी यावं आणि त्या श्रीरामकथेचं सर्वांनी लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. जय श्रीराम. सुदमभाऊ कोंबडे यांच्या माध्यमातून तसेच आपले सर्वांचे लाडके हबप राहुल महाराज साळुंके यांच्या मार्गदर्शनातून होऊ पाहणारा हा श्रीरामकथेचा कार्यक्रम आपल्या नाशिक नगरामध्ये रामाच्या पवित्र पावन पुण्यनगरीमध्ये होतो आहे आणि पुन्हा एकदा रामराज्य निर्माण होईल अशी मला खात्री वाटते. सर्वांना या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आपला पुन्हा एकदा रामराज्य निर्माण करण्यासाठी या कथेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, त्याचा आनंद घ्यावं आणि आनंद द्यावं. धन्यवाद. पाथर्डी फाटा येथे भव्य दिव्य श्रीरामकथा 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत आयोजित केलेलं आहे आणि ह्या कथेचा प्रकाश, या कार्यक्रमाचा शुभारंभ पत्रिकेचा आज परमपूज्य माधवगिरी महाराज यांच्या हस्ते इथं काळाराम मंदिरामध्ये संपन्न झालेला आहे. तर या कथेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त सर्वांनी उपस्थित राहावं असंच या प्रसंगी सांगतो. जय श्रीराम. श्रीराम मंदिर वर्धापन दिनाच्या उत्सवानिमित्त श्रीराम कथा पाथर्डी फाटा येथे आयोजित केलेली आहे. या कथेला सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. श्री क्षेत्र अयोध्या या पवित्र भूमीत साकारलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून या ठिकाणी पाथर्डीचे माजी नगरसेवक आदरणीय आमचे मार्गदर्शक सुदाम भाऊ कोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय विश्वस्त राहुल महाराज साळुंके यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पाथर्डी फाटा या ठिकाणी भव्य दिव्य असा रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने या पत्रिकेचं उद्घाटन या ठिकाणी महाराजांच्या हस्ते झाले. आपण सर्वांनी या कथेला आवर्जून उपस्थित राहावं असं आयोजकांच्या वतीने मी विनंती करतो. सांगायला खूप आनंद होत आहे की पाथर्डी गावात आपले नगरसेवक सुदामभाऊ कोंबडे यांच्या मार्गदर्शनातून तसेच आमचे म्हणजे लाडके सर्वांनाच हवेसे असणारे हरिभक्त परायण राहुलजी महाराज यांच्या अखंड प्रयत्नामधून हा खूप मोठा भव्य आणि दिव्य श्रीरामकथेचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. तर सर्वांना सांगायला खूप आनंद वाटतो. तर त्याच कार्यक्रमाच्या पत्रिकेचा आज प्रकाशन सोहळा महाराज स्वामी माधवगिरीजी महाराज महामंडलेश्वर यांच्या हस्ते होत आहे. तर हे सर्व ऐकून खूप आनंद झाला आणि ह्या कथेत सर्वांनी जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करावा आणि आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती. महाराजांचा हा आशीर्वाद आपणा सर्वांना आहे आणि ही कथा खूप सुंदर आणि आनंदातच पार पडेल असे अपेक्षा करते. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. तरी आपल्या पाथर्डी फाट्यामध्ये विश्वस्त श्री राहुल महाराज साळुंके आणि आपले सुदामभाऊजी कोंबडे यांच्यासाठी पहिला टाळ्या वाजवा. कारण ह्यांनी आपल्याला हे रामकथेचं आयोजन आपण श्रीरामाच्या मंदिराबद्दल बोललो होतो तर त्यांनी डायरेक्ट आपल्यासाठी रामकथेचं आयोजन केलेलं आहे. आणि या कथेमध्ये आपण श्री महामंडलेश्वर स्वामी माधवगिरीजी महाराज यांना साष्टांग प्रणिपात करून आपण या कथेचं प्रकाशन केलेलं आहे. तरी या कथेमध्ये आपण सर्वांनी या कथेचा लाभ घेऊन सगळ्या महिला वर्गांना माझी हीच विनंती आहे, आपल्याला जे कार्य तिथं करता येईल ते कार्य, झाडू मारायचं असेल तरी ते कार्य आपण आनंदाने स्वीकार करा. कारण झाडू मारणं हे सुद्धा त्याच्यात तिथे खूप महत्त्वाचं कार्य आपल्यासाठी येणार आहे. सर्व कार्यामध्ये आपण सहभागी होऊन या आनंद या कथेचा लुटायचा आहे. आणि या कथेमध्ये मुख्य रामानाचार्य हबप मंगेश महाराज दातारकर यांच्या वाणीतून आपण ही कथा श्रवण करणार आहोत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. जय श्रीराम. जय श्रीराम. शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या हस्ते या पत्रिकेचं श्रीरामकथेच्या पत्रिकेचं या ठिकाणी प्रकाशन सोहळा झाला, संपन्न झाला. समस्त मान्यवर मंडळी आणि भगवान श्रीरामांच्या मंदिरात, काळाराम मंदिरात या प्रांगणात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी बाबांच्या हस्ते या पत्रिकेचं प्रकाशन सोहळा झाला.
श्रीरामकथा ही आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाची आहे असं म्हणतात का. सत्संग, प्रवचन आणि रामकथा म्हणा, कीर्तन म्हणा, हे समाज परिवर्तनाचं कार्य आहे. आणि हे आपले सुदामभाऊ कोंबडे आणि आमचे राहुल भाऊ साळुंके या सर्व मंडळींनी फार मोठा भव्यदिव्य श्रीरामकथा सोहळा या ठिकाणी संपन्न करतायत. 14 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत या सर्व रामकथेला सर्वांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमातर्फे आणि बाबांतर्फे हार्दिक शुभेच्छा. जय जनार्दन, जय श्रीराम. धन्यवाद. सन्मान सत्कार. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज पंचवटी ह्या क्षेत्रामध्ये काळाराम मंदिर ह्या परिसरामध्ये जेणेकरून प्रभू रामचंद्रांचं जे अयोध्यामध्ये जे मंदिर साकारलं आहे त्याचा वर्धापन दिन येत्या 22 जानेवारीला संपन्न होत आहे. आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पाथर्डी पंचक्रोशीमध्ये भव्य दिव्य अशी रामकथा होणार आहे. आणि या रामकथेच्या पत्रिकेचं प्रकाशन आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य श्री माधवगिरीजी महाराज, श्री संतोषगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते झालं. आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित माझे मार्गदर्शक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय दिनकर अण्णा पाटील, माझे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी आप्पा चुंबळे, तसेच राहुल महाराज साळुंके आणि ह्या परिसरा म्हणजे माझ्यावरती प्रेम करणारे सर्व माझ्या महिला भगिनी, सर्व पुरुष कार्यकर्ते आणि खरोखर ज्यांच्या माध्यमातून इथं यांचं आयोजन करण्यात आलं असे योगेश भाऊ दाभाडे, सर्व पदाधिकारी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आज आनंदाचा दिवस आहे की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आणि प्रभू रामचंद्राच्या जे काही मंदिर झाले त्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण खूप मोठी भव्य दिव्य कथा पाथर्डी पंचक्रोशीमध्ये आपण घेत आहोत. म्हणून मी आग्रहाची विनंती करेल सर्व बंधू भगिनी, सर्व युवक वर्गांना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना की आपण या कथेचा आपण लाभ घ्यावा. आणि आज या कथेच्या पत्रिकेचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. आपण ह्या पत्रिकेच्या प्रकाशनासाठी ज्यांनी खरोखर उपस्थिती लाभली असे आपले परमपूज्य श्री माधवगिरीजी महाराज, श्री संतोषगिरीजी महाराज, श्री दिनकर अण्णा पाटील, श्री शिवाजी आप्पा चुंबळे आणि सर्व बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. आपण ह्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम. सदर कार्यक्रमाचा प्रकाशन सोहळा हा आपण आदरणीय रोशन भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमने श्री बालाजी चॅनलवरती दाखवलेला आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सांगायला आनंद मिळेल ज्यांना रामाच्या कथेला त्या ठिकाणी येता येणार नाही अशांसाठी श्री बालाजी चॅनलच्या वतीने घरपोच सुविधा आहे. बालाजी चॅनल या कार्यक्रमाचं पूर्ण महाराष्ट्रभर प्रक्षेपण करणार आहे. मी बालाजी चॅनलला सुद्धा शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुद्धा भाग्य आहे की प्रभू रामचंद्रांची कथा शूट करून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.